नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता वानेवाडी या गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथं जे आहे ती एका मुकदमाने एका तरुणांची जी आहे ती त्यांना किडनॅप करून नेला असं त्यांचा आरोप आहे. तर आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. तर आपण तिकडे जाऊया त्यांच्याशी. काय नाव तुमचं? आज अनिल बबरुवान सर्वदे, राहणार वानेवाडी, तालुका, जिल्हा धाराशिव. काय झालं होतं हे जे तुमच्या जी मुलाला नेले, कशी पण नेले, काय झालं होतं नेमकं? माझा मुलगा दशरथ अनिल सर्वदे बालाजी भारत उमरे यांच्या मिसनीवर गेलता 3 तारखेला. मग मी नको म्हणताना मिसनीवर नेलं आणि तिथूनच अपहरण झालं तेरतून. मग आम्ही पुन्हा तेरला गेलो, डोकी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांची गेलता आम्ही तिकडे कळमला त्या ऑफिसला, त्या मॅडमला फोन करून सांगितलं बाबा ह्यांचं 4 वाजेपर्यंत त्या मुलाला त्या आरोपी ताब्यात करा. तर त्याने मग फोन केला तर ती म्हणते अजून उद्याच्याला आम्ही जाऊ असं कल्लाडवलं करायला. मग आम्ही सरळ सांगितलं मला डोके पोलीस जाऊन मी आत्महत्या करणार म्हणून सांगितल्या गोष्टी. तुमच्या मुलाला कधी नेले? 1 महिना झाला, 1 महिना 4 दिवस आहेत वरी. तुम्ही कुठं शोध वगैरे घेतला होता का त्यांचा? हुडकिलं होतं का नाही? केला म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला बाबा एनसी दाखल केली. पुन्हा हे तुम्ही विचारलं, पुन्हा 13 मध्ये गेल्यावर एक जणांना सांगितलं आम्हाला बाबा तुमचा मुलगा अपहरण करून नेलाय. मग ते मुकदमाला वारंवार फोन केला, बाबा म्हणलं तुमच्या काय तुमचं पैसे असतील आमच्याकडे फिरतील 2 लाख दिले तेव्हा तुमचं काही हिशोब करा. आमच्या 3 महिन्याचा आमची आई वारली होती म्हणून आम्ही आलतो. पडून आलेलं नाव काय नाही, पैसे द्यायला तयार होतं पण ती पोरगच आमच्या स्वतःने करीत होती. बर, किती दिवस झाले नेऊन त्यांना? 1 महिना 4 दिवस झाले. आता तुम्ही त्याशी कॉन्टॅक्ट केलता का नाही? लय कॉन्टॅक्ट करू दमला परत काय नाही. ती बाई म्हणते केस लायची या घडीत मध्ये कारखान्यात टाकलंय. कारखान्याचा आमचा काय संबंध नसतं, मुकदमाचा आमचा संबंध पडते. कारखान्यात टाकले म्हणते मालक म्हणते 2,30,000 भरा, एवढं पैसे बी नाही फिरत पण ते अन्याय करायला ती. बर, काय नाव तुमचं? काय नाव? संगीता अनिल सर्वदे. काय झालं होतं हे तुमच्या जी मुलाला नेले, कशामुळे नेले या नेमकं? मुलाला ते मिशनवर गेलं. ही मुलगा आमचा इथून सकाळी उठला आणि आंघोळ केला, त्यांनी गन पावडर करून इथं बसला झेंड्यापाशी. आमच्या झेंड्यापाशी बसला. ती ट्रॅक्टर आला मिशन घेऊन, ते ट्रॅक्टरवरती माणूस. ह्याला चल म्हणून नेलं त्या दिवशी. चल म्हणून नेल्यास याने इल्डिंगला मिशन लावली. मिशन लावल्यावर ही दोघं हॉटेलवर आले. मी म्हणले आम्ही नाश्ता करता येता. तर ही नाश्ता करता म्हणलं तर आमच्या वानेवाडी चौकात बसले होते 2 जण. आमच्या मुलाला धरलं, दोघा तिघांनी धरलं. चाकूच धमक दावली, त्याला नरड दाबता म्हणले, त्याला ही घोडा काढा म्हणले, ह्याला जीव मारता म्हणले, आरडू नको म्हणून घाण गदळ शिव्या दिल्या, बोलले त्या पोराला. त्याला बोलू दिलं नाही त्या पोराला. आणि त्याला गाडीत घालून केजला नेलं. केजला नेल्याच्या नंतर तिथं 1-2 दिवस ठेवलं वाटतं. पुन्हा डायरेक्ट तिनं काय केलं की त्या कारखान्यात, बागेवाडी कारखान्यात नेऊन त्या पोराला कोंडून टाकलं त्या बाईनं. मग कोंडल्याच्या नंतर पुन्हा ती बाईनं आम्हाला फोन बी नाही, काहीच नाही. पण असंच आम्हाला कळालं की त्या बागेवाडी कारखान्यात नेऊन कोंडलंय. त्या मुलाला म्हणले ना तुम्ही कुठं हुडकू नका म्हणून सांगितलं आम्हाला. पुन्हा असं उडत 13 मधल्या सरपंचाने ही आम्हाला त्यांच्याकडे गेला. त्यांनी न्याय दिला आम्हाला ह्या गोष्टीच्या. पुन्हा न्याय दिल्यावर आम्ही प्रयत्न करीत असं चाललो. आज त्या कळमला DA ऑफिसला गेला आम्ही. मग तिथं मला मॅडम सांगा, हे जे मुलाला जे नेले तुमच्या, तर ही मुलाला किती दिवस झाले नेऊन आणि तुम्ही त्याचा शोध घेतला का त्याला? तुम्ही त्यांच्यापाशी गेलताय का? शोधच काढायला हा मुलाचा. आता तुम्हाला सांगते, शोध काढून आता 1.5 महिन्याच्या घरात व्हायला मुलाला शोधच काढतो आम्ही. उठता सारखं पोलीस स्टेशनला जायचं, उठायचं पोलीस स्टेशनला जायचं. मग या गोष्टीचा न्याय द्यावा लागेल का ना पोलीस स्टेशनला आम्हाला कळ नाही बी, मारून बी टाकलं म्हणून कळ नाही, जिवंत बी आहे म्हणून कळ नाही. ती मुलगा काही समज नाही आम्हाला त्या मुलाचं. पैसे कोणी घेतले होते त्यांच्याकडून? ती पैसे आम्हीच घेतले व परीक. त्यांनी मायबापाला विचारायचं, मुलाला न्यायचं कारणच नाही की मायबापांनी व्यवहार केलेला असतं. या मुलांनी व्यवहार केलेला नसतं. जेवढ्या शाने माणसाने व्यवहार केलेला असतं तर लेकरांना व्यवहार माहिती नसते त्या व्यवहारातलं. लेकराला आमची काय गोष्ट की लेकराला न्यायचं नसते. यायचं मायबापाला विचारायचं की बाबा तुम्ही आता ह्या का आमची ऊसतोड बंद झाली, तुमचं काम काय झालेलं ती ह्या का सांगता तुम्हाला, तुम्ही आमचा हिशेब द्या, करायचा हिशेब म्हणायचं तर तुमचे पैसे किती आहेत किती नाही आम्ही म्हणू शकतो म्हणलं. तर त्यांनी आमच्यापासून आलेच नाही. ते काय म्हणतात आम्हाला केजला या म्हणते. तर आम्ही केजला जाऊ शकत नाही. आम्हाला धोका आहे. आज लेकराला नेलं मला आम्हाला जीव मारू शकते ती. आम्हाला भीती आहे त्या लोकांपासून. आम्ही जात ना केजला. मग त्यांनी इथंच यायचं, डोकी पोलीस स्टेशनला यायचं पोरला घेऊन. आमचा असं आहे त्यांना, आम्ही जाऊ शकत नव्हत्या केजला. पोराला आज नेलंय म्हणलं आम्हाला काय करणार, आम्हाला जीव मारते ती लोक म्हणून आम्ही जात नव्हतो तिकडं. तुम्ही त्यांना पैसे जे तुमचे जे घेतलेले आहेत, तुम्ही काम किती दिवस केले त्यांच्यापाशी? आम्ही काम केलं त्यांच्या जवळ बघा. आम्ही गेलता दसऱ्यामध्ये गेल्यास झालं असेल 2-3 महिने काम आमचं. 2-2.5 महिने झालं असेल. उचल किती घेतली होती? उचल घेतली ती आम्ही 2 लाख.
मग 2 लाखातून आम्ही तिघांनी काम केलेलं आहे. मग ती तिघांना काम केलं त्यांनी द्यावं लागतं का नाही आम्हाला हिशेब ही तिघाचा. त्यांनी हिशेब बी दिनात काहीच नाही. घडीत मध्ये 5 लाख, घडीत मध्ये 3 लाख. मग ह्यांचा कच समजायचं आम्ही. हो. आम्ही काय आज ऊसतोड करत ना. आम्ही 40 वर्ष झालं ती ऊसतोडीचं काम करतो. आम्ही काय नवीन नाव ना काय ना, जुनी पुराणी माणसं झालेला आम्ही ऊसतोडी करताना. तुम्ही पैसे द्यायला माघार तयार आहेत का त्यांचे? अहो त्यांचे पैसे ती हिशेब काढा. आम्ही हिशेब काढला काय ते बाकीचे पैसे देऊ शकता आम्ही. पण ती हिशेबी सांगा ना, तर काही सांगत आम्हाला. मग आम्ही अंदाज पिकी पैसे कसे द्यायचे ह्यांना आम्ही. पोराला तिथून नेले, चुरून नेले, चोरावाने नेले. चोरावाने न्यायचं कामच नव्हतं पोराला. आमच्याकडे यायचं असतंय, आम्हाला सांगायचं असते तुमच्याकडे एवढे पैसे फिरते, तर तुमच्याकडे असं होतंय तसं होतं, हिशेब करता तुम्हाला सांगता. त्यांचं काम आहे आम्हाला सांगायचं. त्यांनी का सांगितलं नाही आम्हाला? अन्याय कशामुळे केला ही? ह्या गोष्टीचा न्याय द्यावा लागतं का नाही? तुम्हाला किडनॅप केलं असंच का वाटतंय तुम्हाला? असंच वाटतंय आम्हाला. लगेच खरखरला पोटामध्ये. आज पोरग दिवसभर आलं नाही. संध्याकाळी 12 वाजता आम्ही अरे वानेवाडीत हिंडलाव, इथं तिथं हिंडलाव. आम्ही लगेच आम्हाला ओळखलं. आम्ही लगेच आम्हाला ओळखू आलं कुठून गेले कुठून नाही म्हणून. त्या दिवशीच कसं पोरग गेला? 2 महिने झालं पोरग गावात जाऊ शकलं आणि त्या दिवशीच कसं गेलं? मग तुम्ही म्हणलाय की ती काय ती बंदूक दाखवली, चाकू दाखवली, काय ती तुमच्यापाशी काय प्रूफ आहे का त्याचा? प्रूफ आहे मोबाईलवर. आहे की मोबाईलवर 2-4 शब्द त्या पोराला बोललेच की लगेच त्या पोराला बोलते ना. मोबाईलला लगेच हिसकावून घेतला त्या पोरांनी. त्या चोरट्यानी संघ होते, त्या चोरट्यानी लगेच मोबाईल घेतला. ती बाई होती त्याला म्हणते 10-12 केस कर म्हणते त्या पोराला. लेकरूजीनच काय बोलू शकते? 4 माणसाच्या मोहरी काहीच बोलू शकत नसतं लेकरूजीनच. शहाणा माणूस काहीतरी म्हणलं असतं 4 माणसाचं देखता. लेकरूजीनं ती घाबरलं, भेलं ती पोरग. त्याला भिवून काही सुद्धा बोलता आलं नाही त्या पोराला. मग असलं असतंय का? शहाण्या माणसं सगळं करायचं असतं का? लेकरा सगळं व्यवहार करायचं असतंय? चोराचा बाजार झाला ही. मग ही किती अशी माणसं चोरून नेत असं किती नाही बाई. बाईची डिरिंग पोलिसाच्या वरली झाली म्हणायची. बाई म्हणतात का कोण म्हणतात हिला? ही असली मुकदमकी करते का ही ना? त्या गोष्टीचा न्याय द्यावा लागतं ही सुद्धा पोलीस स्टेशनला देखील. आता मग नेमकं मागणी काय तुमची? आमची मागणी आमचं लेकरू पोलीस स्टेशनला आणावं, ढुकी पोलीस स्टेशनला आणावं. आम्ही हिच्या केजला जाणार नाही, हिच्या कारखान्याला जाणार नाही. हिला हट्ट किती तर ते आम्हाला हट्ट करायत नाही. हिला येतंय तसं आम्हाला येत नाही. आमचं लेकरू कुठून नेले? तेरमधून नेले. नाव काय त्यांचं? ते नागेश वंदना गालफाडे. आता मला सांगा, ते जे तुम्ही ज्यांचं नाव सांगताय त्यांनी तुमच्या मुलाला नेलंय का दुसरं कोणी नेलंय? नाही तिनंच नेलेला आहे, दुसरं कोणी नाही नेलेलं. ते आलते काय ते स्वतः? ती स्वतः आलती, गाडी करून आलती. 5-7 जण होते तिच्या संग पोरं. आणि त्यांचे काय आम्हाला नाव गाव माहित नाही तर कोण होते कोण नाही. तिच्या सोबत आलेली धमक दिलेली, ती आवाज यायला त्या माणसांचा आम्हाला, त्या बाई संगत आलेली. तुम्ही पैसे त्याच्याकडूनच घेतले होते का? तिच्याकडूनच घेतले होते आम्ही, दुसऱ्याकडून घेतले नव्हते. त्यांच्याकडूनच पैसे घेतले होते आम्ही. पैसे घेऊन किती दिवस झालं? पैसे घेऊन आम्हाला 11 महिने झाले की. 11 महिने झालं पैसे घेऊन. त्यात काम किती दिवस केलं? काम केलं असेल आम्ही 2-2.5 महिने म्हणतो की आम्ही मान्य करतो. आम्ही केलं असेल म्हणता 2-2.5 महिने काम आम्ही. मग आमच्या सासूला अटॅक आला म्हणून आम्ही आला इकडे गावाकडे. त्यांनीच गाडीत बसून लावलं आम्हाला. आम्ही स्वतः पण आलो नव्हतो गाडीत बसून. बघा, आपण इथं वाणीवाडी या गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं जे आहे ती एका मुलाला ह्यांनी म्हणतायत की किडनॅप करून नेलं. ह्यांच्या मुलाला जे आहे ती वय किती आहे त्या मुलाचं? आता 19 वर लागले त्याला. बघा, त्या मुलाचं जे आहे ती वय 19 वर्ष चालू आहे आणि त्या मुलाला जे आहे ती म्हणतात की किडनॅप करून नेलं. तिथून थोडं पुढे गेलं तर तेरगाव लागते. तेरगावामधून जे आहे ती किडनॅप करून नेलं असं त्यांचा आरोप आहे. त्या मुकदम कोण आहेत, कुठले आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाणार आहेत. त्यांची पण मुलाखत मी तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत त्यांचा विषय कसा वाटला नक्कीच कळणार. काय वेगळे विषय खाली वास्कर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन खंडू हुंबळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी,